सर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तिसरा आठवडा आहे. जर बघितलं तर सरकारकडनं अर्थसंकल्प शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आणखी काय अपेक्षित आहे या आठवड्यात सुरुवातीला? या ठिकाणी सरकारने बजेट सादर केलेलं आहे. त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. मला असं वाटत नाही फारसे शेतकरी हे थकबाकीदार असतील आणि थकबाकीदार जे कर्जदार असतील त्यांनाच या कर्जाचा लाभ मिळणार आहे. कुठलेही नियमित कर्ज घेणारे शेतकरी आहेत त्यांना या सुटीचा कुठलाही लाभ मिळणार नाही आहे. शिक्षकांच्या प्रश्नाला घेऊन वारंवार ते बिगर अनुदानित शाळांचे शिक्षक आहेत. त्या संदर्भात काही अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमची नेहमी मागणी राहिलेली आहे की 6 फरवरी 2023ला जे शासनाने टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलं आणि त्यामध्ये ज्या शाळा किंवा तुकड्या अपात्र ठरल्या आणि टप्पावाढ अनुदानासाठी पात्र ठरल्या नाहीत त्या शाळांचं 24, 25, 26ला जर त्रुटीची पूर्तता केली असेल तर त्यांना टप्पावाढ अनुदान दिला पाहिजे. ही मागणी सभागृहामध्ये वारंवार लावून धरतो आहोत, परंतु शासनानं अजूनही त्या मागणीचा आमचा विचार केलेला नाहीत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे ही रास्त मागणी आम्ही रेटतो आहोत. पण सोबतच शासनाने जी काही योजना दिलेली आहे RNPS, NPS किंवा UPS या योजनेची कार्यप्रणाली अजूनही शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली नाहीत. त्यामुळं 31 मार्च 26ला शिक्षकांना जो विकल्प द्यावा लागणार आहे तो विकल्प देण्याच्या संदर्भात आणि पेन्शन योजनेच्या माध्यमातून काय मिळणार आहे स्पष्ट न झाल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील शिक्षक या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये आहेत. काल टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, शुभेच्छा. काल भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तथा भारतीय जनतेला या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. महाविद्यालयाचे न्यायाधिकरणाचे अनेक पदं म्हणजे खरं तर रिक्त आहे. तुम्ही तरी मागणीसुद्धा केली होती या अनुषंगाने. विदर्भामध्ये जी महाविद्यालय आहेत आणि त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत जे कर्मचारी आहेत त्यांच्या कुठलेही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस त्यांना दाद मागण्यासाठी महाविद्यालयीन न्यायाधिकरणाकडे जावं लागतं. परंतु मागील जवळपास 15 महिन्यापासून हे न्यायाधिकरणाची पोस्ट वॅकंट आहेत आणि ती तात्काळ भरावी यासाठी माझी सतत मागणी सुरू आहे. या संदर्भामध्ये राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे, पत्रव्यवहार झालेला आहे. तसेच महाविद्यालयाच्या संदर्भात माझी दुसरी मागणी आहे की गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत जॉईंट डायरेक्टर कार्यालय हे निर्माण करावं. या संदर्भामध्ये गोंडवाना विद्यापीठ जागेची उपलब्धता करून द्यायला तयार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहसंचालक कार्यालय निर्माण करावं यासाठी सुद्धा उच्चतर शिक्षण मंत्र्याकडे माझा पाठपुरावा सुरू आहे आणि या संदर्भात मंत्री महोदयसुद्धा पॉझिटिव्ह असल्याचं मला दिसून येतं. पेपर लीक प्रकरण खूप गाजत आहे, काय मागणी नाही? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने काफीमुक्त अभियानामध्ये परीक्षा व्हाव्यात त्यासाठी सर्व शाळांमध्ये CCTV लावणं हे बंधनकारक केलेलं चांगली बाब आहे. कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्या या मताचे आम्ही आहोत. परंतु या ठिकाणी कुठेतरी कोचिंग क्लासेसवाले आणि संस्थाचालक यांच्या माध्यमातून पेपर फोडल्या जात ही फार मोठी शोकांतिका आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी. मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत किंवा ज्या बोर्डाच्या परीक्षा होतात त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एवढं सारं आपण योजना राबवतो, परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये CBSEच्या शाळांच्या परीक्षा होतात 10वी 12वीच्या. तिथं कुठलंही महाराष्ट्र शासनाचं कंट्रोलिंग नसते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज कमी होतात, पासिंग पर्सेंटेज कमी होतं. त्याच वेळेस CBSEच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी असतात त्यांना हायर पर्सेंटेज घेऊन पास होतात. त्या माध्यमातून कुठेतरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यावरती अन्याय होतो. थँक्यू.